5 रुपये किलो न मागणार नाही भाऊ मी तर 5 रुपये किलो न मागणार आहे आता सांगतोय माप बघू द्या किती ती बंगार लोखंड पत्रा किती आहे 3 रुपये 3 रुपये यूट्यूब वरती व्लॉग हे कसे व्हायरल केले जातात माझे जाने तमन्ना. त्यामुळे मी म्हणतो कॉन्टेंट क्रिएशन करा तुम्ही. अजून सुद्धा वेळ नाही गेलेली, तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करा, कॉन्टेंटमध्ये जावा तुम्ही. मी तुम्हाला शिकवतो ना, तुम्ही कशाला भेटता, तुमचा भाव आहे नाही तुमच्या पाठीमागून. यूट्यूबवर तेवढी पेमेंट मला थोडीफार येते या, तर त्या 1,500 लाईक आणि 400 ते 500 कमेंट जर असतील तर पुढला व्हिडिओ हा तुमच्या भल्यासाठी असणार आहे भावांनो. मेन हायवे घेसू आणि आता नंतर मी काय करतोय ना, पेडेप्याडे गावातनं चालतोय. वा किती भारी वाटतंय मला चालताना ह्या गावातनं. फायनली 5 ते 6 दिवसानंतर ना भावांनो आपण आलेलो फिरावून मुंबई गोवा हायवेवरती आणि मी सध्या कोलाडमध्ये पोहोचलेलो. मामा मला काय म्हणलं माहिती आहे का आधी, मामा मला म्हणलं की भांगारवाला आहे का, मी म्हणलं हो ठीक आहे हा हाय म्हणलं. मी नुसतं त्यावेळेस रोडमध्ये हॉटेल नसतंय, त्यावेळेस तुम्हाला कोणताही वडापाव आणून देईल, तो आपको कैसा लगेगा. त्यामुळे 1 मिलियन सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका आता सांगतोय मी. ते मला म्हणले तू भंगारवाला आहे का, मी म्हणलं हो. त्यांना पोस्ट आणलाय मला द्यायला, त्यांना वाटतंय भंगारवाला आहे. थांबा ओके. गुड मॉर्निंग हर हर महादेव मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रॉम निजामपूरमध्ये. काल रात्री पोचलो होतो. पाठीमागचा ब्लॉग जर नसेल बघितला ना, खरंच बघा राव, म्हणजे खरंच बघा म्हणतो मी. MH45 ॲड्रेस स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ह्या सायकल यात्राच्या व्लॉगमध्ये. सध्या तुम्हाला सर्वांना माहिती मी सायकलीवर लांब लांब फिरतो. तर काल रात्री ना भावांनो काही गोष्ट मला सांगा अशी घडली ना, काल रात्री काही माणसं दारू पिऊन आली होती. त्यानंतर ह्या इथे येऊन थोडीफार जबरदस्ती हे घे ते घे, आमच्याकडून हे घ्या ते घ्या. सोडून मला नाही बरोबर वाटलं, पण दारू पिऊन येत जाऊ नका राव जवळ. दारू पिऊन आल्यानंतर कसं थोडी भीती निर्माण होते ना मनामध्ये, तर दारू पिऊन येत जाऊ नका जवळ. तुम्ही माझे फॉलोअर्सचे मान्य आहे मला, आपण भाऊ आहे, पण दारू पिऊन माझ्यापाशी येत जाऊ नका. मला खूप जास्त भीती वाटते कोण जर दारू पिऊन आला माझ्यापाशी तर. चला मग आता मेन विषयावर येऊया. इथं आहे आपला टेंट, इथं आहे सायकल, इथं आहे जगवाची बॅग. हे का आतमध्ये का असं गबा. काल रात्री एवढी भयंकर परिस्थिती होती का नाही माझ्यावर, हे नाही हातरलं खाली, ह्याच्यावरच झोपलो मी रात्री. दीड वाजेपर्यंत मला झोप अजिबात नाही आली. रात्री 1:30 वाजेपर्यंत मी झोपलोच नाही कसाच. मला एवढं मी पूर्णपणे घामाने भिजून गेलो होतो. पाठीमागच्या ब्लॉगमधला लास्टचा सीन कोणी बघितला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. रात्री 1:30 वाजता मी शूट करून तो टाकला होता. आता एडिटिंग झाला आहे ब्लॉग आणि हे बघा आता अपलोड लावायचा, 10 मिनिटात अपलोड लावतोय. हे बघा एडिटिंगच करून झालं आहे. आता टायमिंग झाला आहे 8 बरोबर आणि 8 वाजता ब्लॉग हा चालू करतोय मी. आज आपल्याला भालीकल्ल्या साईडला निघायचं आहे. तर आता ना ही आहे तर मी आंघोळ करीन. त्यानंतर समजा आता सामान आवरतो मी, सायकलीवर ठेवतो. ही बॅग मला काढायची, ह्यात मोकार वजा या, पण ती पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. मला वाटतं मी ती ठेवली पाहिजे, कारण की ती फुल्ली वॉटरप्रूफ आहे पूर्णपणे. त्यातलं फक्त सामान काढून ठेवा म्हणतोय मी. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. एक सकाळ जाम राडा झाला या. मी व्हिडिओ आता इतक्यात यूट्यूबला पण अपलोड केला आणि इंस्टाग्रामला पण रील सोडली. आणि त्यानंतर नाही आहे ते येऊन मामानं सांगितलं तिकडं इकडं हे झालं आहे. ही बघा हे बघा आयुष्यपत लई बेकार लागलं पायाला. आता इतक्या टँकरवाल्याने एका ना उडवलं बघा हिला. माझं पण लक्ष नव्हतं, मी पण बसलो तिथं. मांडीला लागलंय जाम. गेलं
फायनली आंघोळ एकदम मस्त झाली. आता आपल्याला करायचा आहे नाश्ता. नाश्त्याला आलेच गरमागरम पोहे. खाल्लं का तो खाल्लं का? तो खाल्लं का नाही अजून? का मोबाईलच ते बघायचा लहान लेकरांना. पहिला निवाला हा पहिला घास. आता तुम्हाला पण सवय झाली आहे, मला पण सवय झाली आहे कुठल्या गोष्टीची. मी कुठलाही घास खाल्लं की असं करतो का, असं करतो ना. एकदम मस्त. सायकल पूर्णपणे एकदम मस्त पॅकिंग झालेली आहे. आणि काल रात्री इथे थांबलो होतो, ह्या थांबलेलो. आंघोळ पण केली एकदम मस्त मध्ये. हॉटेलवर सकाळ नाश्ता पण केला आहे. आला कधी तर ह्या हॉटेल नक्कीच या. आणि चला आता आपण निघू का? चला फुले येतो. चला बाय. ओके चल भाऊ चला. ला 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 हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. शिवशंभो हर हर महादेव. सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. आज काय जास्त उचलकूद करायची नाही, आज काय जास्त करायचं नाही, कारण की आज शनी अमावस्या आहे. ठीक आहे ना. तर मला आईनं सांगितलं की जरा थोडं सावध राहा. ठीक आहे म्हणलं, चालतं काय अडचण नाही. तसं पण आपल्या मागे शनिदेव हात धुवून येतं. आपल्याला एक आता असा फॉलोअर भाव हुडकायचा आहे जो आपला खास असेल आणि त्यांच्यापाशी मी माझी वस्तू आणि सामान थोडं ठेवू शकेल. कारण की वजन खूप जास्त झालं आहे. पाठीमागच्या व्लॉगमध्ये म्हणलं होतं की मी माझं सामान कुठेतरी थोडंफार ठेवणार आहे, कारण की वजन खूप जास्त झालेलं आहे. ला 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 ला. काय झालं? मला तर काही विश्वास बसत नाही कडे. कुठनं दाखवा बरं, कुठनं फॉलो केलं बघू द्या एकदा. बघू द्या गाडीचं नाव काय? गणेश ना? MH45 रायडर आहे. MH हां का हां बघू द्या. अरे फॉलो आहे बरं का भाऊ. हां आता फोटो भाऊ संग एकदम खतरनाक काढणार. भाऊचा ट्रॅक्टर पण चालवणार. हां चला भाऊ थोडा आपली जुनी लक्ष्मी चालू. चला आज चलाएगा आपका भाई ट्रॅक्टर. चलो सही शोपत ट्रॅक्टर आहे भाऊ. इतना नाही करायचं. आईला एवढं भारी वाटतंय का नाही बघा. आईला लय भारी वाटतंय काय बरोबर का? ट्रॅक्टर चालवण्याची मजा काय ती मजा कशाला काय. ओके मानगाव पुणे राईट. फायनली एक पायरी कंप्लीट झाली अलिबाग कल्ल्या साईडची. मला बंजी रोप घ्यायचं आहे. कुठे भेटतील काय माहिती, कुठे भेटतील का नाही काय माहिती बंजी रोप. हा रोड जातोय पुणे आणि हा रोड जातो या भालेमार्गे. भालेमार्गे इंदापूरला बी जायचं नाही. इंदापूरच्या वरल्या साईडनं आपल्याला हाय असं निघायचं आहे पुढल्या साईडला. चला. मेरा है जमाने से अलग रास्ता, ना पूछो हक मेरा क्या है वास्ता, मैं जाऊंगा अभी यहाँ से अलीबाग, घूमूंगा रेवदंडा बीच एकदम मस्त. काश पावसाळा असता आणि हिरवळ असते, किती भारी वाटलं असतं. मेरी खामोशियों को मेरी कमज़ोरी बिल्कुल मत समझना सांभा, क्योंकि आज शनि अमावस्या है, इसलिए ये शेर आज शांत है, नहीं तो अभी तक बहुत उछल कूद करता है. ठीक है. पाय मोडल त्यामुळं गप आहे. शनी अमावस्या भावला डेंजर असते असं आईचं म्हणणं नाही. त्यामुळं आपण शांत आहे जरा थोडा आज. बाहले फक्त 5 किलोमीटर. बघितलं ना मागाशी सिनेमॅटिकमध्ये कसं वाटलं? कमेंट करून सांगायचं असतं, नुसतं बघायचं नसतं. हां नाच करतो काय. मैं अभी कह रहा हूँ मेरी खामोशियों को मेरी कमजोरी बिलकुल मत समझ, नाहीतर ह्याचा अंजाम बहुत खतरनाक होणार आहे. कारण की मी थांबलो या झाडाखाली आणि निघालो भालीच्या दिशेनं.
आता फक्त इथं 2च मिनटं थांबलो होतो तितक्यात आपल्याला दादा भेटल्यात आहे. दादाला खूप जास्त खुशी झाली. दादा खुशी झाली ना भेटून? भेटायची तुम्हाला झालंय भेटलो की म्हणा. भेटलो आता ताई पण नाही तिकडे, ताई पण भेटल्या मस्त मध्ये. जरा ये चेहरा तो देख लाख में के हजार में आज ह्यांच्या संग मस्त समजा संग फोटो काढला एकदम मस्त मध्ये. भारी वाटलं. हे आपली गरीब माणसं आहे. मला तर खूप जास्त भारी वाटतं जेव्हा मला माणसं भेटतात तेव्हा खूप जास्त भारी वाटतं मला. नमस्कार. काय चाललंय? कुठलं गाव आहे तुमचं? आमचं गाव भाले. भाले? भालेगाव. भाले गाव. आणि नाव काय तुमचं? भारीच का? उत्तम जाधव. हा माझं उत्तम जाधव नाव. आज जाधव आहे का? हा. बरं बरं. तेव्हा ह्या रस्त्यानं आता आलो इकडून असंच थांबलो जरा थोडं. मागाय जर नाही म्हणता तरी 70-80 माणसाचं मागाय जर भेटलेलं बघ एक 20 मिनटामध्ये. आता निघायचं पुढे एकदम मस्त मध्ये. उन्हाचा तडाखा जाम चालू आहे. शनिदेव हात धुवून मागे लागले ते माझ्या. डोळे शेम येतं ना, शेम डोळे येतं काय फरक नाही. असू दे असतं या. घ्या फोटो घ्या म्हणजे मला पण निघायचं फोटो बरं. ओके ओके. हर महादेव. जय शिवराय. जय शिवराय. हम ये क्या देखती बंजर जमीन देखती नाही. किती भारी वाटतंय माझ्या जीवाला कसं सांगू मी ग तुला. इने दी हवा थोड़ा सा धुआ उठा और आग जल गई. तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई. कोण आहे रे? तुला ओळखतो. हा काय म्हणता? कसं आहे? काय एकदम मस्त. इकडे आज हो एक फोटो काढायचा. घ्या ना दादा फोटो. तुमच्यासाठी तर आहे. आम्ही कोणामुळे? आम्ही तुमच्यामुळे आहे. 2 दिवस आधी व्हिडिओ बघितले रायगडवर जाऊन. हो ना. हो रायगडला होतो मी. एक मिनिट. मुंबई की रिक्षा यहाँ पे मिल गई. भाऊ पण भेटले, ही पण भाऊ भेटले. काय म्हणता? काय बरं आहे समजा मस्त. तुमचं काय चाललंय? एकदम मस्त. आपल्याला आपल्यावर प्रेम करणारी मंडळी समधी रस्त्यानं अशी भेटत जाते ना त्यावेळेस खूप जास्त भारी वाटतं. समजांना बोलत पुढे निघतो ना. खूप भारी वाटतं. तुम्हाला भारी वाटलं ना? एकदम मस्त. भारी वाटलं. आता माहित नाही नंतर गावा भेटलं गावा नाही पण आता भेटलो या. हे महत्वाची गोष्ट आहे. काल पण हेच गाणं म्हणत होतो बघा आणि तिथं पण रिक्षा आडवी आली. आता पण हे गाणं म्हणतो तिथं पण रिक्षा आडवी आली. म्हणजे काय भानगड समजू नका. आता थोड्या वेळानं म्हणलं पण एखादी रिक्षा आडवी येऊन झालं मला. आता हे बोला या. खतरनाक गाणी. गाडीमध्ये गाणी काय भारी लागली होती बघितली का? नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको बंगला नको काय पाहिजे मला एक हायबुसा गिफ्ट मध्ये पाहिजे. अयो कब आएगा वो दिन जब मुझे गिफ्ट में हायाबुसा मिलेगी भाई. 27 लाख की बाइक. वाह. लग्नाला काय असते बरं जेवायला? नॉनव्हेज. काय बोलताय? बापरे. मला वाटलं हे असेल इकडं काय म्हणते ते भात भाजी असेल मला वाटलं लग्नाला. पण ते हळदीला असतं ना काहीतरी नुसतं. हल्दीला असतं सकाळी, संध्याकाळी नॉनव्हेज. बापरे दारवणी नॉनव्हेज. खतरनाक भाऊ खतरनाक. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट ही चांगली कळाली स्पष्ट. महिन्याचा झोका पाहून रोका लागलाय डुलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला बका बका बोलायला. वा. अरे भाऊ खतरनाक एकदम.
आयशा आयशा इथपर्यंत पाणी असतं हा वरपर्यंत पाणी जातं पूर्ण आई शपथ फुल झालेलं असतं हे पूर्ण हिरवं असेल त्यावेळेस हा पूर्ण पूर्ण हिरवगार असतं आई आणि शपथ जास्त जर पाऊस पडला ना हा का याच्यावर पण पाणी जातं काय बोलत ह्याच्यावरून हो याच्यावरून पाणी जातं दादांचं म्हणणं येतं जेव्हा जास्त पाणी येतं ना त्यावेळेस ह्याच्यावरला पाणी येतं काय काय वेळेस पण ही पावसाळ्यामध्ये बघण्याजोगा नजर असणार ही नदी वाहणार आणि हिरवा असणार समजा कडनं नंतर खूप जास्त भारी वाटणार कोण येणार मग कोण कुठली भाषा बोलते तू वेर आर यू फ्रॉम कांडला बघतोस काय MH45 रायडर हो आर यू ओके हाऊ डिश विलेज डिश नेम ओके 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 यार बिचारे गेले राव त्यांना म्हणलं मला म्हणले कुठला आहे वेअर आर फ्रॉम म्हणलं कॅनडा मजा आली अरे वा अरे खतरनाक भाऊ खतरनाक खतरनाक ह्याचा आमरस म्हणतो ना हो होतो ना म्हणून म्हणतो तुम्ही सगळे लय होते तरी वा भाऊ ना आंबे दिलेत भाऊ खरा जीव आहे भाऊचा आपल्यावर भाऊ कसला चढ आहे राव इथं किती गाडी थांबते ते राव बाहेर नाही येणार प्रत्येक जण थांबतोय थांबतंय शिथं येणारी गाडी थांबते शिथं मी तर म्हणलं उडवतोय म्हणलं मला इथनं जातं निघून गेलं मगाशी एक जण लय खतरनाक आहे ते हे भाऊ आंबे घेतल्या 2 मस्तमध्ये खायला आणि नंतर ना आता निघायचे पुढं खूप जास्त भारी वाटतं माझ्यापाशी ना बोलण्याची ताकद नाही कारण की ऊन खूप खतरनाक आहे त्यामुळे बाकी काय नाही भाऊ बरोबर आहे ना ऊन आहे का नाही ऊन खूप हां त्यामुळे सायकल चालवायची सायकल हे लय लय कुठं असतं आमच्या मागं त्यांच्याकडे भजीपावच होते अरे बरं झालं ना काय बी असं पोटात गेलं विषय संपला उघडच गेलंय गाडीवर अवघड आहे का रे गरमी पडली ना एकदम भयंकर भाऊ आज बोलायचं विषयच नाही भाऊनं भजीपाव दिलं ते आणून अरे तेलकट खात नाही असू द्या हा वा हा हा ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की बाबा आपल्यापाशी मार्गच नाही आणि नापसंत खायची गोष्ट आहे ती तुम्हाला खायला लागणार जशी सध्या माझी परिस्थिती तशी वडापाव आणि भजीपाव हो वा हा हा ज्यावेळेस रोडमध्ये हॉटेल नसतंय त्यावेळेस तुम्हाला कोणताही वडापाव आणून देईल तो आपको कैसा लगेगा हा वाह जैसा मुझे अभी लग रहा है पाव भजी नुसतं भजी हे टाकलं ह्यात आणि हे टाकलं ह्यात दाबून केलं चपटं भजी पाव खाऊन झाले वडापाव खाऊन झाले वेळ आहे आंबा खायची जे आपल्या फॉलोअर भावनं दिला होता बापरे पाणी कसं तापले बाटलीतलं असं ह्याला दाबलं का नाही आंब्याला दाबून ह्याचा रस एक करायचा मग ह्याचा रस प्यायचा त्याशिवाय मजा येत नाही बाबा अजिबात समजलं ना समजा गोष्टी वा शपथ अरे कसला आंबा गोड लागतोय मला असं वाटतं मी आमरूस खातोय आमरूस खरंच विषय खोल भाव कंटेंट क्रिएशन कसं करायचं की यूट्यूबला ब्लॉग आता कसं जास्तीत जास्त रीच वाढवायची हो का पहिली गोष्ट व्हिडिओ असतो ना व्हिडिओ कुठलाही व्हिडिओ तुम्ही सहज बनवून टाकायला ना तर ती लोक बघणार नाही ती पण हां त्याच व्हिडिओच्या जर पाठीमागं जर तुम्ही थोडंफार कंटेंट क्रिएशन करायला गेला नॉर्मल काही ट्रिक लावल्या तुम्ही थोड्याफार म्हणजे यातमध्ये असं काही नाही तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला बघा मी हॅशटॅग लावत नाही जी हॅशटॅग आहे ती माझा फक्त MH45 रायडर म्हणजे भाऊ स्वतः आपला आहे स्वतः फाकड्याचा आहे समजलं ना तर एक समजा जास्त मेन गोष्ट सांगतो तुम्हाला जर आईच्या गावात पाय खतरनाक भाऊ काय कसलं ऊन आहे रे भाऊ मी गॉगल काढला अरे काय ऊन आहे माझं दालपाडात गेली हां मेन गोष्ट कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही काय एक असं टॉपिक पाहिजे असते ज्यानेकरून लोकांना तो तुम्हाला मुद्दा सांगता आला पाहिजे
आता समजा आता मी इथून निघालो निजामपूर ते अलिबागला निघालो या, तर आता इथं माझं मध्ये स्टे होणार आहेत किती, लगभग 4 स्टे होणार आहेत. तर या 4 दिवसामध्ये मला काय काय दाखवायचं या. आता मी निजामपूरमधून निघालो या सदला भाले ह्या गावामध्ये, निजामपूर ते भाले ह्या दोन्ही गावामध्ये माझ्या संग मेन मुद्दा काय घालला. म्हणजे मला नुसतं असं नाही दाखवायचं की बाबा होय मी नुसतं चालत निघालो या. ह्या गोष्टीमध्ये मेन टॉपिक मला कुठलं तरी उचलून धरायला लागतं, कुठलं तरी एक मेन टॉपिक उचलून धरायला लागतं की काय बाबा कशानं, म्हणजे काय बाबा मला आता मगाशी आंबा दिला आणून, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार की मी आंब्याचं टाकलं असेल किंवा जेवणाचं काहीतरी टाकलं असेल, तर ती एक अट्रॅक्शन होते. अट्रॅक्शन माणसाला ती अट्रॅक्शन जमलं पाहिजे की बाबा नाही रे यार काहीतरी वेगळं ह्या व्हिडिओमध्ये, ती जमलं पाहिजे. तुम्ही नाही तर सरळ टाकता ना निजामपूर ते भाले सायकल राईड, ती जमणार नाही, ती बघणार नाही. तुमचा मेन एक टॉपिक त्या व्हिडिओमध्ये काहीतरी एक मेन मुद्दा पाहिजे. समजा तुम्ही कारनं निघालाय, तुम्ही गाडीनं निघालाय, तर ह्यातमध्ये ना तुमच्या संग असं काहीतरी घडलं पाहिजे किंवा तुम्ही घडवलं पाहिजे जे लोकांना उत्सुकता राहिली पाहिजे ती बघण्यासाठी, ठीक आहे ना. तर तुम्ही कुठे जेवण करताय तर त्यातमध्ये तुम्हाला काहीतरी एक वेगळं वाटलं तर तो मुद्दा मांडावरती, तर असं काहीतरी होऊन जातं. डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर ह्याच्यावरती एक 10 ते 15 मिनिटाचा व्लॉग बनवायला लागेल. कमेंट करून सांगा की बाबा ह्या असा व्लॉग बनवला पाहिजे का नाही. 1,500 लाईक आणि 400 ते 500 कमेंट जर असतील तर पुढला व्हिडिओ हा तुमच्या भल्यासाठी असणार आहे भावांनो. मी त्यात सांगून देणार तुम्हाला की कसे व्लॉग व्हायरलमध्ये घालवायचे. तर चला आपण आपली जर्नी आता पुढं स्टार्ट करूया एकदम ह्या रस्त्यानं असंच. कर अलिबागला चाललोय. आता इथे होता ना कुठेतरी, पहिले कुठे होता तुम्ही? आता रायगड. रायगडला होतात ना. जा जा जा, पाणी बिणी काय ना काय नको हाय समजा. सर्व आहे ना. चला हा एसीत फिरा तुम्ही. हायला थोडं वेगळंच काहीतरी बघायला भेटलंय आज, तुम्हाला दाखवतो. अलिबाग लईच ऊन आहे इकडं, ऊन लय आहे. अयो सोलापूर. ह्या गावामध्ये मला इंटरेस्टिंग गोष्ट काय बघायला मिळते दाखवा का तुम्हाला. या इकडे बघा, आपल्या इकडे भावंड याड्या बाबडी झाडं बांधायकडे नसते का नाही, इकडे बघा ही काय भानगड आहे ही. अरे म्हणजे हे मी तर पहिल्यांदाच बघतोय बरं का, किंवा पूर्ण गावामध्ये हे बघितलं का ही समजा असंच आहे इकडे. ही बघा म्हणजे कुठला बिबट्या म्हणजे काय कुत्रं बित्र ह्या यार पार अजिबात होणे. ही बघा बघा पूर्णपणे कॅक्टस ह्याला काट येतं बघा. आणि ही ना भावानं ह्याला फळ आहेत ती खायला किती गोड लागत असली, थोडा विचार करा नॉर्मल तुम्ही. बाकी ही बघा किती भारी दिसतं या. आणि पूर्ण इकडे बी तिचं हे का लावलं इकडे, बघा इकडे तर लावलं या. आणि इकडे पण सेम तीच सिच्युएशन. ही बघा पूर्ण भाऊ माहीत नाही कशामुळे केलं आहे. आपण निघायचं म्हणून कोलाडला आणि कोलाडवरनं अलिबागला दिशेने निघायचं आहे मला. माझ्या बोलण्यात पण एक वेगळीच तुम्हाला ऊर्जा दिसेल, एक वेगळीच ताकद दिसेल माझ्या बोलण्यामध्ये. नॉर्मल बोलणं नसतं आपलं भाऊ, कारण की आपण ना भाऊ ते एक ताकद आहे माझ्या अंगामध्ये, एक वेगळी ताकद आहे. पाठीमागच्या घरामध्ये मामा आहे तर मला म्हणलं भांगारवाला आहे का, मी म्हणलं हो. मामा म्हणलं थांब पुष्टा घेऊन आलो. आता माझ्या बघू काय आहे ती. एक मामा आहेत ते पुष्टा घेऊन, त्यांना वाटतं मी भांगारवाला आहे त्यामुळे ते पुष्टा घेऊन यायला लागलेत. मला हसायला लागलं यात खूप जास्त. थांबा 1 मिनटं. ते आजोबा कोण आहेत? ते आजोबा माझे काका. अच्छा, ते मला म्हणले तू भंगारवाला आहे का, मी म्हणलं हो. त्यांना पोस्टा आणलाय मला द्यायला, त्यांना वाटतंय भंगारवाला आहे. थांबा त्या पोस्टा घेऊन यायला लागलेत ते. थांबा माझ्या, अरे थांब ना, थांब भाऊ ना. आता माझ्या बागा नसते, आता माझ्या बागा नसते मामाच्या. आता मी पण म्हणतो कसा किलो आहे आता. थांबा एकदम मस्त. हा मामा येते ते, थांबा मामा येते ते, थांबा पुष्टा घेऊन घे फोटो घे. कुठे गेलो? हां 5 रुपये किलोनं मागणार नाही भाऊ मी तर. 5 रुपये किलोनं मागणार आहे आता सांगतोय. थांबा येऊ द्या. बॉक्स घेऊन आलेत का? थांब येऊ दे. बॉक्स घेऊन आलेत ना, थांब. मामा आलते बॉक्स घेऊन, बघू आता काय होतंय ते बघू. थांबा चिल्लर साईडला काढून ठेवायला लागेल आता. बॉक्स आणला मामाने बॉक्स आणलाय. थांबा प्रँक झाला लय मोठा मामा संग. बघू चला काय आहे भानगड. अयो मला लाज वाटायला लागलेलं. हा बोला. अच्छा हे द्यायचं आहे का? ओके थांब थोडं लांबनं धर थोडं. अच्छा 3 रुपये. 3 रुपये. युट्यूबर आहेत,
ते आता मामा आई शपथ मला एवढं जास्त वेगळं वाटतंय. भाऊ कुठलं गाव आहे? भाले का? भालेमध्ये आहे. जीवनात पहिल्यांदा एवढा खतरनाक प्रयोग झालाय का नाही सांगतो तुम्हाला. मामा मला काय म्हणलं माहिती आहे का आधी? मामा मला म्हणलं की भांगारवाला आहे का? मी म्हणलं हो ठीक आहे. हाय म्हणलं. मी नुसतं असे म्हणाली. ठीक आहे मी छपडी घेऊन आलो म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे चालतंय काय अडचण नाही. मामाने गेलो छपडी आणली. मग पुढला कार्यक्रम तर तुम्ही बघितला कसा झाला ती. मजा आली. पाण्याची बॉटल घे थोडी आधी. आता मेन गोष्ट सगळ्यात आधी काय का काम आहे? काय काम आहे? थोडं पाण्याची बाटली घेतो नंतर ना पुढे निघतो मी. फूलों में कलियों में गाँव की गलियों में हम छुप के मिलने लगे हैं. अरे ठंडा ये पानी है मस्ती में गानी है इस खुशी में हम घुट लगाए. वाहा वाहा. दिवसाला 11.5 लिटर पाणी पितो. 11.5 लिटर. खोटं बोलायचं नाही. हा 11.5 लिटर पाणी दिवसाला पितो मी. कसं पितो आता? ह्याच रोडनं आपल्याला कोलाडच्या दिशेने निघायचं आहे. कोलाड इंदापूरच्या वरल्या साईडला आणि मग नंतर ना आपण अलिबागच्या दिशेने निघणार आहे. आता जाम वाळवंटासारखं चालू झालेलं आहे. बघू आता ही कवा संपतंय ती. वाव खतरनाक. पण पावसाळ्यात असतो तर अजून जास्त मजा आली असती इकडे मला. कहते हैं कि अगर तुम किसी एक चीज़ को शिद्दत से चाहो और तुम उसको पाने के लिए बहुत कोशिश करो तो पूरी कायनात उसको तुमसे मिलाने की कोशिश करती है. लेकिन मैं ऐसा बोलता हूँ कि तुम्हारी मेहनत तुमको उनसे मिलाएगी. तर त्यामुळं नशिबाला दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतः मेहनत करा. माझं म्हणणं पहिलं काय होतं माहिती आहे का? की मी स्वतःला ब्लॉगर तोपर्यंत म्हणून घेणार नाही जोपर्यंत माझं यूट्यूबला 1,00,000 फॉलोअर्स कंप्लीट होत नाही तोपर्यंत. 1,00,000 सबस्क्रायबर ठीक आहे ना. तर विषय असा झाला की माझं 10,000 झालं, 20,000 झालं, 30,000 झालं, 50 झालं. लोक म्हणायचे अरे तू यूट्यूबर आहे. नाही रे आता मी यूट्यूबर नाही म्हणायचो. मी यूट्यूबरच नाही म्हणायचो. जोपर्यंत 1,00,000 होत नाही तोपर्यंत नाही. पण आता माझी बी आशा वाढली आहे. आशा गेली 1 मिलियनला. त्यामुळे 1 मिलियन सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका. आता सांगतोय मी. सारखं सांगणार नाही. हां ज्या दिवशी 1 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होणार त्या दिवशी एवढा मोठा धमाका असणार ना भाऊ. खोटं बोलत नाही. अप्रतिम धमाका. शब्द संपले असा धमाका असणार आहे. माझी परिस्थिती सध्याला चालूला कशी तुम्हाला सांगू का? मी लय मोठा पण नाही लय गरीब पण नाही. मी मीडियम साईजला सध्याला. म्हणजे स्वतःसाठी बरं का. स्वतःसाठी लय आमिर पण नाही मीडियम पण नाही. एकदम नॉर्मल लेवल आहे सध्याला मी. म्हणजे माझं छोटं मोठं खर्च येतं ना मी स्वतः भागवू शकतो. नॉर्मल जी छोटं आहेत खर्च ते मी स्वतः भागवू शकतो. कारण की यूट्यूबवरून तेवढी पेमेंट मला थोडीफार येते या. तर त्यामुळे मी तेवढा माझा खर्च स्वतःचा भागवू शकतो. जर महिन्याला जर 5-6 हजार जर माझा खर्च होतो ना तर ती मी आरामात एकदम भागवू शकतो. आरामात नाही म्हणता तरी मी माझ्या ड्रोनचा पैसा म्हणजे जगोभावाचा पैसा फेडत 4-5 हजार जर माझ्या स्वतः मी खर्च करतो ना महिन्याला तर माझ्यासाठी तेवढं ठीक आहे. मग तुम्ही विचार करा की मी नाही म्हणता तरी महिन्याला किती अर्निंग करतो यूट्यूबवरनं. तुम्ही थोडाफार अंदाजा लावा. नॉर्मल जास्त काय नाही. पण तर यूट्यूबची पॉवर पण लय मोठी आहे. जर तुम्ही समजा गेला ना तर यूट्यूबची लय मोठी पॉवर आहे. कंटेंट क्रिएशन करा तुम्ही. अजून तुला वेळ नाही गेलेली तुम्ही कंटेंट क्रिएशन करा. कॉन्टेंटमध्ये जावा तुम्ही. मी तुम्हाला शिकवतो ना. तुम्ही कशाला भेटता? तुमचा भाव आहे नाही तुमच्या पाठीमागं उभा खंबीरपणे एकदम दमदारमध्ये. तुम्ही नुसतं विचारा ना तुम्हाला कुठल्या मदतीची गरज आहे ती. कमेंटमध्ये ना बिंदास्त टाकत जावा. गाणा भाऊ आज अशी अडचण आली आहे काय करू आम्हाला जमं नाही व्हिडिओ बनवायला. मी सांगतो ना तुम्हाला काय बनवायचं कसं बनवायचं ते. हां
फक्त असं होतं का नाही कधी कधी तुमच्या कमेंटला उत्तर देता येत नाही कारण की इकडे नेटवर्क नाही ना मला. आता तुम्ही बघताय की ह्या भागामध्ये नेटवर्कच नाही मला इथं. मी स्टोरी लावली, स्टोरी पण अजून नाही गेली. तर असं काहीतरी सीन आहे ना. बाकी कमेंटचे उत्तर समजून देतो तुम्ही, तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या लाईकपेक्षा जास्त काही वेळेस कमेंट असेल या. अरे हे 4 चाकी गाडी आली अजून एक मागणं. बघितलं ना, एवढा ताप होतं कॉन्टेंट क्रिएशन करा. बघितलं तुम्ही, म्हणजे एकच सीन घ्यायचं आहे, फक्त एकच सीन आहे बरं का. पण म्हणजे कोणच नाही आसपास, फक्त मी एकटा आहे. कॅमेरा पडला तर लय मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं लेट्स गो, एन्जॉय दिस लाईफ. येस, कॉन्टेंट क्रिएशन तुमच्या म्हणण्यावर आहे, तुम्ही कसंही करू शकता माझ्या भावांनो. तर दुसरी गाडी आली कुंठ घ्या. थांबा आता 5 मिनटं. काय आला एक कोण टमटमतावर एक आली, त्याच्या मागे एक मोटरसायकल अजून, तरी पण घेणारच सीन. हां आता सीन घ्यायचा. समल्या गाड्या यायच्या बंद झाल्या आणि माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग उतरली आणि बंद पडलेलाच माहिती नाही. ही आहे नशिबाचं फळ आमचं. बघा इथंच कुठंतरी लगे नाही बघा. इधरच किधर तो शादी लगती है. हां एक जण आहे हो हां हां हां. कुठून जाऊन आला दादा तो? मी इंडिया, नेपाळ, भूटान 3 देश फिरलोय पूर्ण. नेपाळला पण गेलो होतो. हो. येस, मी तुझे ब्लॉग बघतो. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. लगीन कुठं आहे इथं? हा? लगीन आहे का इथं कुठं? आवाज येतो या. नाही जयंती आहे, आंबेडकर जयंती, संयुक्त जयंती. हा? जेवायचं आहे तुला? चला 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 जेवूया. जेवण करतो, खूप जास्त भूक लागली एकदम कडक्याची. चला जेवण करूया. जा एक राडा लय मोठा झाला. सांगा काय झालं ते. ॲक्च्युली मी भात खात नाही आणि इथं भात आहे, भात आणि भाजी नुसती. तर मी भात खात नाही ना, तर त्यामुळं जेवण कॅन्सल झालं आणि आता इथनं पुढे निघालो या. बघा एवढे पत्ते लागतात पाळाय मला रायडिंगमध्ये सुद्धा. असं नाही की वा होय रस्त्यात भेटतं ते खात राहा. भाताचा विषय संपवून टाकला नाही आयुष्यामधून. हां वाटलं होतं की वा लय भारी जेवण भेटेल रे, पोट भरून खायला असं वाटलं होतं, पण जाऊ द्या, नशिबी नव्हतं माझ्या. आता एकच लास्टचा पर्याय आहे. इथं मला कोणाच्या तरी घरी मला मागून घ्यायला लागेल. पुढल्या गावात ना मागून घेतो मी कोणाकडून तरी जेवण. बरं, मी सोलापूरवरून आलो. सोलापूर तिकडे चाललो या. काय म्हणते ह्याला, अलिबागला चाललो आहे. हो हो बरोबर आहे या. आज ना मला असं वाटतं की नाही यार, मी खरंच ट्रॅव्हलर आहे बरं का. मला असं वाटतं कारण मी ना गावागावा फिरतो. म्हणजे असं नाही की बाबा, मी पहिलं काय करायचो ना, मी पहिलं मेन हायवे घ्यायचो आणि आता नंतरनं मी काय करतोय ना, आता मी खेडेप्याडे गावातनं चालतोय. वा किती भारी वाटतंय मला चालताना ह्या गावातनं, किती भारी वाटतंय. म्हणजे सांगू शकत ना शब्दामध्ये मी तुम्हाला. हे गाव संपलंय, आता आपण पुढच्या गावामध्ये प्रवेश करणार आहोत. चला, म्हणजे सकाळ दर मी किती गावं पार केली माहिती आहे तुम्हाला? किती 5 गावं पार केली. 5 गावं आणि एक छोटीशी सिटी ही मी पार केली. आणि आताच लग आपण कोलाडच्या दिशेने निघालेलो आहे. कोलाड. तर चला. जांभळीचं झाड आहे आणि हिला खूप मोठी मोठी जांभळं आहे ती, पण ती आपल्या हाताला येत नाही कारण ही जांभूळ खूप जास्त उंच आहे. साईडला साहेबांनो इथं एक छोटंसं तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये ना कमळाची फुलं येते. थांबा बघू द्या कमळाची फुलं बहुतेक. अयो त्यांचं काहीतरी चालू आहे गडी आतमध्ये तिकडं. म्हणजे त्यांचं काम चालू आहे. म्हणजे हे चालू आहे, काय म्हणतात ते, हे बहुतेक ते खेकडं पकडते आतमध्ये बहुतेक असं वाटायला लागलं मला. तिकडं आहे की लाख सिस्टम खतरनाक असल्या रेगिस्तानमध्ये वडापाव. ते बी आपल्या फॉलोअर भावानं 2 दिवस झालं खतरनाकमध्ये वडापाववरच आहे मी. काय सांगायचं तुम्हाला, इकडं हेच नाही, हॉटेलच गहू नाही लवकर. डोंगरची काळी मैना ही बघा. वा माहीत नाही हा रोड कुठं जातो बरं का, पण मला वाटतं इंदापूरकडल्या साईडला जात असेल किंवा पुण्याकडल्या साईडला. भाऊ काय रोड बांधला आहे भाऊ, नॅशनल लेवलचा हायवे बनला. हे बघा हो का, सरळच निघाला हो का, सरळच असा निघाला आहे. माहीत नाही कुठं निघाला आहे, पण आपल्याला सरळ ह्या रोडनं जायचं इकडं. आता सध्याला पोचली कोहूरमध्ये आपण. हां वा
रस्ता चुकला. नशीब मी बघितलं, नाहीतर गेलो असतो जाम खाली. वा गणपेश, वा गणपेश, वा वा. हां नशीब मी मॅप चालू केलं बरं का, लगेच मॅप चालू केला मी. सकाळ धरणं सायकल ढकलून ढकलून फायनली उतार लागलेला आहे रे माझ्या सोनिया. वाव, पाणी जागेला पोच असते भाऊ आपल्याला. आपला विषय लय खोल असतो या. आपली फॅन फॉलोइंग एवढी खतरनाक आहे का नाही, लय खतरनाक. म्हणजे विषयच नाही, कुठल्या गोष्टीला काही पडून देत नाही ती. कोलाड आहे नाही कोलाड. फायनली 5 ते 6 दिवसानंतर ना भावांनो आपण आलेलो फिरावून मुंबई गोवा हायवेवरती. आणि मी सध्या कोलाडमध्ये पोहोचलेलो आहे. ह्या रस्त्यानं आपण आलो आणि आता सरळ ह्या रस्त्यानं आपल्याला निघायचं आहे अलिबागच्या दिशेने. खूप जास्त भारी वाटतंय. आणि मुंबई गोवा हायवेवरती चालायची जी मजा आहे ना, ती मजा खूप जास्त नेक्स्ट लेवल आहे. सायकल आहे इथं. आणि ना आपल्याला आपलं भाऊ पाण्याची बाटली आपल्या 2 सबस्क्रायबर भावांना आणलेली आहे. ही भावा आहे ती मस्त मध्ये फुल सपोर्ट करते ती. खूप जास्त भारी वाटतं. बरोबर ना भाऊ? एकदम मस्त मध्ये. 1 ते 1.5 तासानंतर व्लॉग चालू करतोय मी. ह्या पाठीमागचं बेकार नाही, कारण की मागाई धरणं जी चढ लागला होता का नाही याला, खूप जास्त खतरनाक. मेन हायवे सोडलेला आहे. जो हायवे तुम्ही मागाशी बघितला ते हायवे सोडून सध्याला मी किल्लेकाल्या साईडला आलो. किल्ले म्हणून गाव आहे तिकडे. 35,000 किलोमीटर सायकल चालण्याच्या नंतरनं सायकलचा मेन प्रॉब्लेम जर काय आज आला असेल तर तो आज आलेला आहे. काय तो आहे हा डायरेक्ट खचाखचाक डायरेक्ट एकदम खतरनाक प्रॉब्लेम. एकदम म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलचा प्रॉब्लेम झाला आहे आज. आणि ही मला वाटते रोहा का पोहा पुढं गाव आहे, त्या गावामध्ये नेट होऊन जाईल असं मला वाटायला लागलं आहे. बघूया चला. आणि आज माझी हालत एकदम खराब आहे एकदम. ही बघा, जब शरीर में कुछ जान ना बचे तो कुछ खा लेना चाहिए. कुछ खाने से पहले रहने का इंतज़ाम करना चाहिए और रहने से पहले सबका. हां अक्षरशः एक भला माणूस भेटला माझ्यासला वाईट परिस्थितीमध्ये. तो धावून आला देवासारखा. आणि एक सांगतो, मी आरो तुरू बोलतो का नाही, ह्याचा राग मानून घेत जाऊ नका. ही आमची सोलापूरकडली भाषा आहे. आमची कोल्हापूरची कशी वेगळी आहे तशी आमची पण वेगळी आहे. पण जी बोलतो ना ती माझ्या मनामधून प्रेम निघतं. तर आरो तुरू बोलतो, ह्याचा काय राग मानून घेत जाऊ नका सांगतो आता तुम्ही. तर तो भला माणूस आला आणि म्हणजे ती व्यक्ती आली. आणि मी त्यांना म्हणलं, दादा मी राहायला जागा बघतोय पण काय मला गव नाही. काल रात्री खूप जास्त आपदा झाली माझी. रात्रभर मला झोप नाही आली काल रात्री. आणि आज दिवसभर मी अजून काहीही खाल्लं नाही. दुपारी 2 वडापाव खाल्ले तर या, सकाळी पोहे, अजून काय नाही भाऊ माझ्या पोटामध्ये. मला वेटनेस पण आला आहे, माझ्या अंगात ताकद नाही. सायकलच्या पायंडलची मेन बिअरिंग गेली आहे. माझी परिस्थिती मलाच माहिती भाऊ काय ती. तर त्यामुळं ना मला लाख रेस्टची गरज आहे. आणि एडिटिंग हा पूर्ण ब्लॉग करायचा आहे, जी की 4 तास लागणार आहे पूर्णपणे रात्रीला जागून. आणि AC रूम, तर ती व्यक्ती म्हणली की मी तुम्हाला AC रूम करून देतो, तुम्ही या राहूमध्ये रोहामध्ये. हां रोहा 4 किलोमीटर आहे. तर तिथपर्यंत जाणं नाही मी दमानी पायंडेल मारत डोकं दुखतंय. अरे चल ना बाबा. तर ही भावाकडून आता भावा म्हणला ही न्याजा म्हणला गॉगल माझ्याकडून तुम्हाला. तर हे आहेत ना, इथं भावाकडे लय भारी गॉगल आहेत, घेऊन जावा म्हणलं. तर एक घेतला. तिकडे पण भरपूर आहेत. पण आपल्या रायडिंगचं खास हे आवडतं मला. तर बघू शकता वातावरण काय झालं आहे. 4.5 किलोमीटर जायचं आहे. भाल्या माणसानं रूमचं नियोजन केलं आहे, तिकडे निघालो आहे. आणि हा गॉगल पण घेऊन निघालो आहे. टाईम झाला आहे रात्रीच्या 8 वाजून गेले आहे त्या. आणि मी सध्याला त्या माणसानं जी रूम दिली आपल्याला त्या भावाने, त्या रूममध्ये आहे. सध्याला दाखवतो तुम्हाला. ही बघा रूममध्ये असं आहे काहीतरी. चार्जिंग ड्रोन जगोबाचे चार्जिंग लावलं समजा. तिथं समजा ठुलं आहे. कपडे धुवायच्या नियोजनामध्ये आहे. ही बघा कपडे टाकले ते ही करायला. कपडे धुवून टाकतो कारण की कपडे पण धुवायचे ते ना. आता जातो आधी जेवण करतो. सकाळ धरून काहीच नाही पोटामध्ये माझ्या. मी कसा चालतो मला नाही माहिती बाबा. चला जेवायला जाऊ आता. तर इथं रूम आहे आपल्या. आणि मी हायतला रोहामध्ये जेवायला काही हाटलीवर निघालो आता. वा शेवग्याची भाजी घेतलेली, वरण आहे. हो ओके. पापड आहे, शेवग्याची शेंग आहे भाऊ. ओके चला. वा फायनली समधी कपडे धुवून झालती. ही बघा समधी कपडे धुवून टाकले बघा. समधी आहे का बघा. इकडं
हो ही खबा कशी खाल्लीला घालाय वाळाय घातली समधी कपडे धुवून टाकली म्हणजे अलिबाग मध्ये नाही म्हणतात आता ही 4 1 2 3 4 3 दिवसाचा प्लॅन झाला 3 दिवसाचा पूर्णपणे त्यामुळे करून टाकलं. आजचा व्लॉग असा काहीतरी होता. आता मी झोपतो आणि पहाटे 3ला उठून एडिटिंग करतो. तर भावांनो कसा काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.